शेतकऱ्यांनी शेती मशागतीची कामं पूर्ण केलेली आहेत. आता शेतकऱ्यांना लागली आहे ती प्रतीक्षा म्हणजे पेरणीची. नांदेड जिल्ह्यामध्ये म्हणावा तितका पाऊस झालेला नाही. त्यानंतरही नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास 70 ते 75% इतका पाऊस झाल्याचा कृषी खात्याने अंदाज सांगलेला आहे. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकरी जे आहेत त्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे. आपण नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यासोबत आहोत. काका, काय सांगाल, काय पावसाची परिस्थिती आहे? परिस्थिती तेवढी झालीच नाही अजून. पाण्याची कसं आहे, कमी प्रमाणात आहे अजून एक पाऊस. आता इथून पडला तर पडला, नाही तर काय मग याच्यावरच पेरणी आता चालू शेतकऱ्याने केलं. आता हिमतीवर बघूनच केलेलं आहे आता पाऊस तुम्हाला कळालं, पाऊस जास्त झालाच नाही. 70-75 कुठं झाला अजून? व्हायला पाहिजे होता, मग आता झालं नाही अजून. बरोबर आहे ना? आता अजून झालाच नाही ना. आता लावलं, आता 2 जीवावर आता खरं येवत जावं आता ते देवाच्या नावावर. काय पेरणी करताय, काय लागवड करताय शेतात? आता सोयाबीन चालू आहे ना. सोयाबीन आहे, मूग आहे, आता उडीद पेरायला, अजून तुरीची लागण, कापसाची झाली लागण, हळदी आता टाकणं चालूच आता. बरोबर आहे ना? जिल्हा प्रशासनाने 100 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांना पेरणी करण्याचं आवाहन केलं होतं. परंतु शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करून थकलेला आहे आणि 2 जीवावर आता शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केलेली आहे. यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.